जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी गॅझेट वाचावे, उगाच अज्ञानी मागण्या करू नये असा टोला उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी लगावलाय। तर मनोज जरांगे मागणी करत असलेले गॅझेट ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी समोर आणले आहे। अंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषणाला बसलेले मंगेश ससाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गॅझेट दाखवले। गॅझेट दाखवत मराठे हे शूद्र नसून क्षत्रिय आहेत, लढवय्ये आहेत असा उल्लेख केला आहे। त्यामुळे मराठे हे सामाजिक मागासलेले नसताना जरांगे गॅझेट मधील चुकीची माहिती देत आहेत आणि त्याचे ऐकून सरकार हे गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत। त्यामुळे सरकार या गॅझेटचाही अभ्यास करावा। त्यांच्याकडे हे गॅझेट नसतील तर आम्ही त्यांना पोस्टाने पाठवू, पण आम्हाला अडाणी समजू नका अशी प्रतिक्रिया मंगेश ससाणे यांनी दिली आहे। कुणबी पण याच्यामध्ये आता जे मुंबई गॅझेट म्हणतात, मुंबई गॅझेट कुलाबा, त्यावेळेचा कुलाबा जे जिल्हा आत्ताची मुंबई, या कुलाब्यामध्ये कुणबी समाजाची नोंद आहे। पान नंबर 54 वर कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात आणि ते शूद्र म्हणून गणले जातात। त्यांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असे मानतात। हे ब्रिटिश गॅझेटर मध्ये लिहिलेले आहे। मग मराठे शूद्र आहेत का? याच्यामध्येच फरक आहे। मराठे क्षत्रिय आहेत हे बऱ्याच गॅझेटर मध्ये आलेलं आहे। आणि आता सर्वात महत्वाचं, जे जरांगे म्हणतात की आम्हाला निजाम आरक्षण देणार, हैदराबाद गॅझेट हे आहे। हैदराबाद गॅझेट निजामाचं गॅझेट, याच्यावर 32 नंबर पानावर एरिया आणि पॉप्युलेशन याच्या नोंदी आहेत। याच्यामध्ये 16 नंबरला आपण पाहताल, इथं 16 नंबरला कापू, त्याच्या आतमध्ये कंसात म्हणजेच कुणबी, त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे 42,846 आणि 33 नंबर पानावर 33 नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर आहे? 36व्या नंबर नोंदीला आहे, 26व्या नंबर 50,637। जर निजाम गॅझेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी एक म्हणता, तर यांनी हे काय खोटं केलं असतं त्यावेळेस? आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत। हेच गॅझेट तुमच्या तोंडावर मारतो। माझं एक सांगणं आहे, ज्या निजामाच्या भरोशावर जरांगे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी मध्ये घुसवायचं ठरवतात, हे सगळे गॅझेट मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे खोटं ठरवणार आहेत का? ही आकडेवारी खोटं ठरवणार आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, तुम्हाला फक्त जरांगे सांगेल तेच तुम्ही गॅझेट तुम्ही अभ्यास करणार? ह्या गॅझेटांचा कोण अभ्यास करणार? हे गॅझेट कधी लागू करणार? करा हे सगळे गॅझेट लागू। तुम्हाला जरांगेच्या अर्धवट ज्ञानातून जर ओबीसींचा घात करायचा असेल तर आम्ही पण अभ्यास आहे, आमच्याकडे पण पुरावे आहेत। सरकार आणि कायदे हे पुराव्यांवर, कागदपत्रांवर किंवा कायदेशीर तरतुदीनुसार केले पाहिजेत, काय जरांगेच्या सांगण्यावरून? आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही हे जे तुम्ही आमच्या अंगावर जर गॅझेट मारत असताल तर हे गॅझेट घ्या, तुमच्याकडे नसतील तर हे पाठवतो आम्ही पोस्टाने, पण आम्हाला अज्ञानी अडाणी समजू नका। अभ्यास आम्हाला पण करता येतो। गॅझेट 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 काहीतरी म्हणायचं आणि ओबीसी त्यांना सांगायचं गॅझेट मध्ये नोंद आहेत, गॅझेट मध्ये नोंद आहेत। मग तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज ह्या गॅझेट मध्ये काय, मराठा कसे वेगळे, कुणबी कसे वेगळे, प्रत्येक जिल्ह्याच्या गॅझेट मध्ये आलेले। त्यामुळं मायबाप सरकारने अशी अजिबात चूक करू नये। कुणाच्या तरी आग्रहातून, कुणाच्या तरी अज्ञानातून, अर्धवट ज्ञानातून आणावं जरांगेनी आमच्या समोर गॅझेट या आणि हे खोटं ठरवून दाखवावं। त्यामुळं आमची एक त्यांना सांगणं आहे की तांत्रिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आम्हाला कधी पण तुम्ही आव्हान द्या, आम्ही ते पुरेपूर करू। हे तर कोर्टात जाईलच, पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रासमोर की हे गॅझेट काय आहेत आणि त्याचं नक्की त्याच्यामध्ये तथ्य काय, त्याच्यामध्ये डिटेल काय, हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आणलंय। हे जरांगेने पण बघावं। जरांगेचे जे कोण समर्थक असतील, जे मार्गदर्शक असतील, त्यांनी हे गॅझेट वाचावे आणि त्यानंतर कुठेतरी अज्ञानी मागण्या करू नये, आताताई मागण्या करू नये आणि आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये मीठ घालू नये। मुख्यमंत्री साहेब आणि शंभूराजे, कारण की शंभूराजेच काहीतरी ते गॅझेटात त्यांनी सांगितलं होतं
की आम्ही गॅजेट लागू करतोय आणि त्याच्यावर अभ्यास चालू आहे. तुम्हाला अभ्यासाला गॅजेट कमी पडतात हे आमच्याकडून घेऊन जा आणि त्यानंतर निर्णय घ्या. आमच्या ओबीसीचा तुम्ही घात कराल तर आम्ही येणाऱ्या विधानसभा किंवा एखाद्या जातीचा ओबीसी मध्ये समावेश करायचा असेल तर कलम 340 प्रमाणे स्थापित झालेला राज्य मागास वर्ग आयोग आणि आताची 102वी घटना दुरुस्ती 105वी घटना दुरुस्तीने राज्य मागास वर्ग आयोगाने सद्यस्थितीतील त्यांची जी काही परिस्थिती आहे, सामाजिक असेल शैक्षणिक असेल, याचा सर्वे करायचा असतो, याचा डिटेल अभ्यास करायचा असतो आणि मग सरकारला रिकमेंडेशन करायचं असतं. मला हे कळत नाही की राज्य सरकार राज्य मागास वर्ग आयोगाला बाजूला सोडून या जरांगेला करणार आहे का? राज्य मागास वर्गाचा अध्यक्ष एकट्याला आणि जरांगे सांगल ते ती जात ओबीसीच्या लिस्ट मध्ये घेणार. त्यामुळं संविधानिक तरतुदी, कायदेशीर तरतुदी आणि जे काही पुरावे आहेत या पुराव्याचा अभ्यास करून सकृतदर्शनी असं दिसतंय दोन वेगवेगळ्या जाती आहेत, मराठा वेगळा कुणबी वेगळा. त्यामुळं शब्दछल करू नका, ओबीसीच्या डोळ्यात धूळफेक करू नका. आम्ही पण अभ्यासू आहोत, तांत्रिक नॉलेज आम्हाला पण आहे, कायद्याचं नॉलेज आम्हाला पण आहे. आम्ही नुसतंच उपोषणाला बसलोय म्हणून आम्हाला कोणतं नॉलेज नाही असं नाही. आणि कुणीही यावं आणि याच्यावर आमच्याशी वैचारिक चर्चा करावी आणि जर हे खोटं ठरवलं तर मग आपल्याला पाहता येईल पुढे कसं जायचं. पण हे खोटं ठरवून दाखवा. हे कोणत्या ओबीसीच्या नेत्यांनी ओबीसीच्या अभ्यासकांनी लिहिलेलं नाहीयेत, हे ब्रिटिशांनी, हे राज्य सरकारने सगळे पब्लिश केलेले हे सगळे गॅजेटियर्स आहेत, हे सगळे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळं ओबीसीच्या डोळ्यात धूळ फेकून आमचं आरक्षणाला नख लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम होतील. महाराष्ट्रातील तमाम ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी आता खवळलेला आहे, कारण की गेल्या 1 वर्षापासून जीआर वर जीआर पहिल्यांदा 123 गावांचा प्रश्न होता, नंतर परत मराठवाड्याला द्या, नंतर परत संपूर्ण महाराष्ट्राला द्या, त्याच्यानंतर कॅम्प सेटल केले. कॅम्प मधून परत असं सांगितलं की महसूल ज्या नोंदी आहेत किंवा महसूल पुरावे आहेत ते त्या उमेदवारांनी नाही घ्यायचे, त्या उमेदवारांनी नाही आणायचे. त्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी ते कुणी त्याला द्यायचं तर महसूल अधिकाऱ्यांनी, आणि महसूल अधिकाऱ्यांनी वंशावळ जुळवून द्यायची. एवढा एका समाजाची बाजू, एवढा अन्याय. अरे ओबीसीच्या आमचे दाखले काढण्यासाठी आम्हाला 2-2, 3-3 महिने चक्रा मारावा लागतात आणि इथं उमेदवार गेल्यानंतर त्याची वंशावळ जुळवायची जबाबदारी या अशा जीआरच्या माध्यमातून जर तुम्ही महसूलच्या कर्मचाऱ्यांना देत असताल, कुठल्या पण ओबीसी ज्या महसूलचे जे पुरावे आहेत त्याच्यावर आधी कूल यायचं, पाठीमागं कूल यायचं, शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुख्याध्यापकांवर दबाव आणून कूल यायचं, कुणबी यायचं आणि दाखले घ्यायचे. आमच्या ओबीसी आरक्षणाचा नाश आम्ही करून देणार नाही. सरकारला ही कळकळीची विनंती आहे की कोणत्याही प्रकारे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण आम्ही करणार, रस्त्यावर उतरू आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना पण आम्ही दाखवून देऊ. ओबीसी आता एक झालेला आहे, ओबीसी आता रस्त्यावर आलेला आहे, ओबीसी आता कोर्टात आलेला आहे आणि ओबीसीची वैचारिक पातळी वाढलेली आहे. त्यामुळं सरकारने आमचं हे गारानं ऐकून बोध घ्यावा आणि धोका पत्करू नये. धन्यवाद.